आपण आता काय करूया, आपले सगळे टॉपिक तर सगळे झालेले आहेत आता. तर आता आपण नॉलेज चेक म्हणून एक आहे. ते कसं आहे की मी जो फ्री रिसोर्सेसचा एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मायक्रोसॉफ्ट लर्न म्हणून जे आहे, म्हणजे तुम्ही जर AZ900च्या एक्झामच्या पेजवरती जर गेलात तर तुम्हाला तिथे फ्री लर्निंग रिसोर्स म्हणून मायक्रोसॉफ्ट लर्न दिसतं. तिथं केलं की तुम्हाला हे सगळे जे टॉपिक आपण डिस्कस केले ते टेक्स्च्युअल स्वरूपात तिथे दिसतात. आणखीन ते डिस्कस केल्यानंतर त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी नॉलेज चेक म्हणून एक सेक्शन आहे. तर झालं आहे असं की मेमध्ये कधीतरी तो सगळा सिलेबस चेंज झाला. अगोदर 6 सेक्शन होते, त्याच्यात 3 सेक्शन झाल्या. आणखीन माझी अशी अपेक्षा होती की मायक्रोसॉफ्ट लर्न त्याच्याप्रमाणे मॉडिफाय केलं जाईल म्हणून, पण अजून तरी ते केलेलं नाही आहे त्यांनी. ते तसंच आहे, जुनंच जे 6 सेक्शनचं होतं तसंच आहे. पण मोर ऑर लेस सगळे टॉपिक हे तसे रिलेव्हंट आहेतच. फार काय म्हणतात त्याला, रॅडिकल असं काही चेंज त्याच्यात झालेलं नाही आहे. म्हणून ते जे मायक्रोसॉफ्ट लर्नमध्ये जे डिस्क्राईब केलेले सगळे टॉपिक्स आहेत, त्याच्या शेवटी जे नॉलेज चेक म्हणून प्रकार आहेत, त्याच्या लिंक्स मी इथं घेतलेल्या आहेत. आणखीन त्यातल्या काही प्रश्नांची इथं आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू. इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की प्रत्यक्ष परीक्षेच्यामध्ये जे प्रश्न येतात ते ह्या प्रश्नांच्या साधारणपणे दुप्पट किंवा तिप्पट कॉम्प्लेक्स पद्धतीचे असतात. ओके, हे काय खरे प्रश्न नाही आहेत, पण दॅट मे हेल्प अस आपण जे टॉपिक कव्हर केले त्यातल्या काही काही प्रश्नांची उत्तर देता येतात ते आपण इथं बघूया. ओके, तर पहिला प्रश्न काय, ट्रू ऑर फॉल्स, यू नीड टू परचेस अन ॲज्युअर अकाउंट बिफोर यू कॅन यूज ॲज्युअर रिसोर्सेस. तर ऑब्व्हियसली हे फॉल्स आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे की फ्री अकाउंट तुम्ही करून काही काही सर्व्हिसेस 1 वर्षापुरत्या आणि काही काही सर्व्हिसेस दर महिन्याला तुम्हाला क्रेडिट मिळतं, त्याच्यापर्यंतच्या सर्व्हिसेस तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकता. ओके, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर फॉल्सच आहे. व्हॉट इज मेंट बाय क्लाउड कम्प्युटिंग, क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, तर इथं गाभा काय आहे हे महत्त्वाचं असतं. तर पहिलं उत्तर आहे डिलिव्हरी ऑफ कम्प्युटिंग रिसोर्सेस ओव्हर द इंटरनेट. हे जास्त काय म्हणतात त्याला प्लॉजिबल वाटतं आहे, पण पुढचे पण बघून घ्यायला लागतात आपल्याला. सेटिंग अप युअर ओन डेटा सेंटर, हे तर 100% नाही आहे. बरोबर आहे, कारण आपण क्लाउड कम्प्युटिंग वापरतो म्हणजे दुसऱ्याचं डेटा सेंटर वापरतो. युजिंग द इंटरनेट, हे पण नाही आहे, 100% नाही आहे. म्हणजे राहिलं काय, हेच की डिलिव्हरी ऑफ कम्प्युटिंग सर्व्हिसेस ओव्हर द इंटरनेट. ओके, तिसरा प्रश्न काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. हे खालच्यापैकी कुठलं क्लाउड कम्प्युटिंगचं फीचर नाही आहे हे लक्षात घ्या. हे नॉटकडे फार लक्ष द्यायला लागतं. त्यांना तर इथं इटॅलिकमध्ये दिलेलं आहे. प्रत्यक्ष परीक्षेत तसं ते करतात का नाही मला माहीत नाही, मला लक्षात नाही आता तसं, पण करत असो किंवा नसो, पण वाचताना प्रश्न दोनदा वाचा. फास्टर इनोव्हेशन पॉसिबल आहे, त्यामुळे ते नाही असं म्हणता येणार नाही. अ लिमिटेड पूल ऑफ सर्व्हिसेस, हे नाही आहे फीचर, कारण यू हॅव व्हर्च्युअली अनलिमिटेड पूल ऑफ सर्व्हिसेस अवेलेबल वेन यू गो टू द क्लाउड. तिसरं काय, स्पीच रेकग्निशन अँड अदर कॉग्निटिव्ह सर्व्हिसेस, हे क्लाउडमध्ये पॉसिबल आहे आणि अवेलेबल आहे. तर इथं काय लिहिलं त्यांनी की इज नॉट अ फीचर, म्हणजे अ लिमिटेड पूल ऑफ सर्व्हिसेस हे काही क्लाउड कम्प्युटिंगचं फीचर नाही. ओके, आपण चेक फॉर ॲन्सर्स करू. ठीक आहे, ओके. मी या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तुम्ही स्वतः हे सगळं चुकीची उत्तरं देऊन त्याचं डिस्क्रिप्शन आणि हे सगळं नंतर वाचू शकता. आणि मी असं सजेस्ट करेन की तुमचं एकदा ठरलं की मायक्रोसॉफ्ट लर्न वापरायचं नाही आहे, आणखीन म्हणजे त्यातलं डिस्क्रिप्शन वाचायचं नाही आहे असं ठरलं, किंवा तुम्ही ते वाचत असाल तर वाचता वाचता ते नॉलेज चेकमध्ये येतातच, त्यावेळेला तुम्ही ही उत्तरं तुम्ही देऊ शकता. ओके, दुसरं बघूया. विच ऑफ द फॉलोइंग चॉईसेस इज नॉट क्लाउड कम्प्युटिंग कॅटेगरी. आपण हे पाहिलेलं आहे बरं का. सो नेटवर्क ॲज अ सर्व्हिस हे डेफिनेटली नाही आहे, पण पुढचे आपण बघूया. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस आहे आणि सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस आहे. हे आपण पाहिलं होतं ऑलरेडी, त्यामुळं
दिस इज नॉट अ क्लाउड कम्प्युटिंग कॅटेगरी. ठीक आहे. पुढचं काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. ॲक्च्युली हे थोडं टॉपिकच्या बाहेर गेलेलं आहे आता, तरी पण प्रश्न आलाच आहे तर आपण बघून घेऊ ते काय ते. तर याच्यामध्ये एक कन्सेप्ट असते की कॅपेक्स आणि ऑपेक्स. ऑपेक्स म्हणजे असतात ऑपरेशनल एक्सपेन्सेस आणि कॅपेक्स म्हणजे असतात कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च. म्हणजे वैयक्तिक पातळीवरती जर बघायचं गेलं तर तुम्ही फ्लॅट घेतला, गाडी घेतली, तर ते झालं कॅपिटल एक्सपेंडिचर. वन टाईम म्हणजे मोठा खर्च आणि एक वेळाच करावा लागतो तो, दॅट इज कॅपिटल. आणि ऑपरेशनल एक्सपेन्सेस म्हणजे काय की महिन्याची बिलं द्यायला जे जे लागतं ते सगळं ऑपरेशनल एक्सपेन्सेस. म्हणजे काय, इंटरनेट आलं त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर ACचं बिल आलं, म्हणजे लाईटचं बिल आलं, इंटरनेट आलं, मोबाईलची बिलं आली, सगळं हे जे काय आहे, जे महिन्याच्या महिन्याला जो खर्च होतो तो सगळा सोसायटीचा तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलवरती मेंटेनन्स देत असाल महिन्याला, तो आला. हे सगळे ऑपरेशनल एक्सपेन्सेस झाले. तर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे एकच खर्च मोठा आणि ऑपरेशनल एक्सपेन्सेस म्हणजे रुटीन खर्च जे चालू असतात महिन्याच्या महिन्याला, ते हे असतात. अर्थात इथे हे कंपनीच्या अँगलने विचारलेले, इंडिव्हिज्युअल नाही. मी कन्सेप्ट सांगण्यासाठी फक्त इंडिव्हिज्युअलचं उदाहरण दिलं. आता ऑपरेशनल एक्सपेन्सेसचा फायदा काय असतो की ते लगेच खर्ची टाकता येतात, आणखीन ते इन्कम टॅक्सच्या अँगलने लॉस म्हणून दाखवता येतात कंपनीला. ओके, दॅट इज द बेनिफिट ऑफ ऑपरेशनल एक्सपेन्सेस. कॅपिटल एक्सपेंडिचरचं तसं नसतं. कॅपिटल एक्सपेंडिचर जे असतं त्याच्यावरती तुम्हाला डेप्रिसिएशन मिळतं, पण हा खर्च मोठा असतो आणि खर्च मोठा असल्यामुळं ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची परवानगी घ्या, अप्रुव्हल्स घ्या, फंड्स आहेत का नाही बघा, हा सगळा प्रकार करावा लागतो. तर कंपनीला समजा लँड अँड बिल्डिंग आलं समजा, किंवा मशिनरी आली, किंवा हे जे सगळे आहेत ते कॅपिटल एक्सपेन्सेस. ओके, तर आता ह्या नॉलेजच्या अनुषंगाने आपण हे पाहूया. विथ ऑपरेटिंग एक्सपेन्सेस यू आर रिस्पॉन्सिबल फॉर परचेसिंग अँड मेंटेनिंग युअर कम्प्युटिंग रिसोर्सेस. विथ ऑपरेटिंग एक्सपेन्सेस यू आर ओनली रिस्पॉन्सिबल फॉर कम्प्युटिंग रिसोर्सेस दॅट यू यूज. हे जास्त ॲप्रोप्रिएट आहे. इथं काय लिहिलं आहे, विथ ऑपरेटिंग एक्सपेन्सेस यू आर रिस्पॉन्सिबल फॉर परचेसिंग अँड मेंटेनिंग युअर. परचेसिंग नाही, आपण कम्प्युटिंग रिसोर्सेस खरेदी करून आणखीन ते मेंटेन करत नाही, म्हणजे ऑपरेशनल एक्सपेन्स. ऑपरेशनल एक्सपेन्समध्ये काय येतं, ऑपरेशनल एक्सपेन्सेस आर ओनली रिस्पॉन्सिबल फॉर द कम्प्युटिंग रिसोर्सेस दॅट यू यूज. आणि तिसरं काय आहे, विथ कॅपिटल एक्सपेन्सेस यू आर ओनली रिस्पॉन्सिबल फॉर कम्प्युटिंग रिसोर्सेस दॅट यू आर यूज. हे चुकीचं आहे. ह्याच्यात खर्च करावा लागतो आणि सगळं आपल्यालाच मॅनेज करावं लागतं. त्यामुळे योग्य उत्तर हे जास्त बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज नॉट अ टाईप ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. ओके, तर सगळे ऑप्शन आपण बघूया. डिस्ट्रीब्युटेड क्लाउड हा शब्द आपण जे बघत होता, एक कोर्स करत होता तेव्हा दिसला नव्हता. हायब्रिड क्लाउड आपल्याला माहिती आहे, प्रायव्हेट क्लाउड आपल्याला माहिती आहे, आणि पब्लिक क्लाउड म्हणजे पब्लिक क्लाउड इज नॉर्मल वॉट दे यूज. प्रायव्हेट क्लाउड इज क्लाउडचं सगळं सेटअप तसाच्या तसा एका कंपनीसाठी, आणि हायब्रिड म्हणजे या दोघांचं मिक्स. अर्ध्या रिसोर्सेस पब्लिक क्लाउडमध्ये, अर्धे रिसोर्सेस ऑन प्रिमायसेस असतील समजा, तर दॅट बिकम्स अ हायब्रिड क्लाउड. हे 3 बरोबर आहेत, हे चौथं नाही आहे. ओके, त्याच्यानंतर चौथा प्रश्न काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग चॉईसेस इज नॉट बेनिफिट ऑफ युझिंग क्लाउड सर्व्हिसेस. क्लाउड सर्व्हिसेस वापरल्यामुळं खालचा कुठला फायदा होत नाही, ते महत्त्वाचं आहे. स्केलेबिलिटी फायदा होतो, 100% होतो. डिझास्टर रिकव्हरी होतो फायदा. त्याच्यानंतर हाय अवेलेबिलिटी हा पण एक फायदा आहे. जिओग्राफिक आयसोलेशन हा काही फायदा असा सच काही म्हणता येणार नाही. ओके, त्यामुळं त्याचं उत्तर असणार आहे हे चौथं. जिओग्राफिक आयसोलेशन इज नॉट द बेनिफिट ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. ओके, ठीक आहे. ओके, तर हे झालेलं आहे. आता आपण तिसरा नॉलेज चेक बघू. ओके, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी यूज्ड टू मॅनेज गव्हर्नन्स अक्रॉस मल्टिपल ॲज्युअर सबस्क्रिप्शन्स. मल्टिपल ॲज्युअर सबस्क्रिप्शन्स जर तुम्हाला मॅनेज करायचे असतील तर काय करायला लागेल, तर आणि ते लॉजिकल ग्रुप असणार आहे ऑफकोर्स. तर हे तर सिक्युरिटीच्या संदर्भात आहे. इनिशिएटिव्ह आणि पॉलिसी आणि ब्लूप्रिंट आपण बघितलं होतं, त्याचा याच्याशी काही संबंध नाही आहे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट ग्रुप्स हे जास्त ॲप्रोप्रिएट वाटतं आहे, कारण तो लॉजिकल ग्रुपिंग ऑफ हे सबस्क्रिप्शन्स आहे. आणि रिसोर्स ग्रुप्स हे तर इम्पॉसिबल आहे, कारण सबस्क्रिप्शन्सच्या आतमध्ये रिसोर्स ग्रुप्स येतात, त्यामुळं हे जास्त योग्य उत्तर वाटतं आहे.
त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज लॉजिकल युनिट ऑफ ॲज्युअर सर्व्हिसेस दॅट लिंक टू ॲज्युअर अकाउंट. ॲज्युअर अकाउंटला लिंक्ड असलेलं लॉजिकल युनिट कोणतं. ॲज्युअर सबस्क्रिप्शन हे जास्त ॲप्रोप्रिएट वाटते, कारण तुमच्या काय म्हणतात, तुमचं जे सबस्क्रिप्शन असतं ते तुमच्या अकाउंटला कनेक्टेड असतं. मॅनेजमेंट ग्रुप नाही आहे, रिसर्च ग्रुप तर 100% नाही, आणि पब्लिक क्लाउड तर काहीतरी एक ऑप्शन द्यायचं आहे म्हणून दिला आहे, त्याचा कशाशी काही संबंध नाही. तर हे असं काहीतरी दिलेलं असतं मध्येच त्यांनी, ते लगेच रूल आउट करून उरलेल्या गोष्टींवरतीच कॉन्सन्ट्रेट करायला शिकलं पाहिजे बरं का उत्तर देताना. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स डज नॉट अप्लाय टू द रिसोर्स ग्रुप. रिसोर्स ग्रुपचं हे फीचर नाही आहे. रिसोर्स ग्रुप म्हणजे काय, लॉजिकल युनिट वेअर ऑल द रिसोर्सेस आर क्लब्ड टुगेदर. ओके. रिसोर्सेस कॅन बी ओनली इन वन रिसोर्स ग्रुप. हे बरोबर आहे. एक रिसोर्स हा एकाच रिसोर्स ग्रुपमध्ये असू शकतो. एक रिसोर्स एकापेक्षा जास्त रिसोर्स ग्रुपमध्ये असू शकत नाही. रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल कॅन बी अप्लाइड टू द रिसोर्स ग्रुप. येस, करू शकता तुम्ही, त्यामुळे हे पण नाही. आणि रिसोर्स ग्रुप्स कॅन बी नेस्टेड, नाही, हे चुकीचं आहे. रिसोर्स ग्रुप्स हे एका खाली एक असे नसतात, म्हणजे एक रिसोर्स ग्रुप त्याच्या आत दुसरा रिसोर्स ग्रुप टाकले, इट्स नॉट पॉसिबल. त्यामुळे हे दिस इज डज नॉट अप्लाय टू द रिसोर्स ग्रुप. चौथा प्रश्न काय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज व्हॅलिड स्टेटमेंट अबाउट द ॲज्युअर सबस्क्रिप्शन. ओके. युझिंग ॲज्युअर सबस्क्रिप्शन, युझिंग ॲज्युअर डज नॉट रिक्वायर सबस्क्रिप्शन, हे चुकीचं वाक्य वाटते. अँड ॲज्युअर सबस्क्रिप्शन इज अ लॉजिकल युनिट ऑफ ॲज्युअर सर्व्हिसेस, हे जास्त बरोबर वाटते. ठीक आहे. ओके. मी परत एकदा सांगतो, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे, त्या तुम्ही एक्सप्लोर करू शकता. ओके. पुढचं बघूया आपण आता. विच Azure compute resource can be deployed to manage a set of identical virtual machines. ओके, हे आपण पाहिलेलं आहे बरं का. तर व्हर्च्युअल मशीन स्केल सेट्स, व्हर्च्युअल मशीन अवेलेबिलिटी सेट्स आणि व्हर्च्युअल मशीन अवेलेबिलिटी झोन्स. तर ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की अवेलेबिलिटी सेट म्हणजे डिस्टिंक्ट व्हर्च्युअल मशीन्स की जे एकत्र असली पाहिजेत अवेलेबिलिटी सेट करायचे असतील तर. त्यामुळे हे आयडेंटिकल नाही आहेत. आयडेंटिकल हे आहे व्हर्च्युअल मशीन स्केल सेट्स. व्हर्च्युअल मशीन स्केल सेट्समधले जे व्हर्च्युअल मशीन्स असतात ते आयडेंटिकल असावे लागतात. ओके. विच ऑफ द फॉलोइंग सर्व्हिसेस शुड बी यूज्ड व्हेन अ प्रायमरी कन्सर्न इज टू परफॉर्म वर्क इन रिस्पॉन्स टू अन इव्हेंट ऑफन वाया अ रेस्ट कमांड दॅट नीड अ रिस्पॉन्स इन फ्यू सेकंड्स. म्हणजे रेस्ट कमांडच्या थ्रू जर एखादा रिक्वेस्ट आली तर तिला, म्हणजे इव्हेंट येतो, अशी घटना घडली तर तिला क्विकेस्ट रिस्पॉन्स द्यायचा असेल तर कुठली सर्व्हिस वापरता येईल. त्याच्यात सगळ्यात मोस्ट ॲप्रोप्रिएट काय, कंटेनर सर्व्हिसेस, कंटेनर इन्स्टन्सेस तर पॉसिबलच नाही. ॲप सर्व्हिस तर काय, ॲप सर्व्हिसेस ॲप्लिकेशन्स होस्टिंग करण्यासाठी ती सर्व्हिस आहे. ॲज्युअर फंक्शन्स इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट. बरोबर आहे, कारण ॲज्युअर फंक्शन तुम्ही एका, तो इव्हेंट आहे, तो इव्हेंट झाला की ते फायर होऊ शकतात. ओके, ठीक आहे. नेक्स्ट तिसरा प्रश्न. युअर कंपनी हॅज अ टीम ऑफ रिमोट वर्कर्स दॅट नीड टू यूज विंडोज बेस्ड सॉफ्टवेअर to develop your company's applications, but your team members are using various operating systems like Mac OS, Linux or Windows. Which Azure compute service would be help resolve this scenario? म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे की जे वापरून हे डायव्हर्स ऑपरेटिंग सिस्टीम्सची मशीन्स अवेलेबल करणं हे पॉसिबल होऊन जाईल. ॲज्युअर ॲप सर्व्हिसचा काहीही संबंध नाही. ओके. ॲज्युअर व्हर्च्युअल डेस्कटॉप हे पॉसिबल आहे. ओके. आणि ॲज्युअर कंटेनर इन्स्टन्सेस हे नाही पॉसिबल. म्हणजे ॲज्युअर व्हर्च्युअल डेस्कटॉप इज द मोस्ट करेक्ट ॲन्सर. ओके, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर आपण आता पाचवा व्हॅलिड नॉलेज चेक बघूया. ओके. चूज द बेस्ट रिस्पॉन्स फॉर ईच क्वेश्चन्स देन सिलेक्ट युअर ॲन्सर. ठीक आहे. टेलविन ट्रेडर्स वॉन्ट्स टू क्रिएट अ सेक्युअर कम्युनिकेशन टनेल between its branch offices. Which of the following technologies can't be used? काय उपयोगाचं नाही आहे असं ते म्हणत आहेत. आणि त्यांना काय करायचं आहे, सिक्युअर कम्युनिकेशन टनेल बिटवीन ब्रांच ऑफिसेस. पॉईंट टू पॉईंट व्हर्च्युअल नेटवर्क पॉसिबल आहे. इम्प्लिसिट FTP ओव्हर SSL ह्याचा काहीही संबंध नाही. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल लिहिलं आहे.
त्याच्यानंतर ॲज्युअर एक्सप्रेस राऊट आणि साईट टू साईट व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, तर ते पॉसिबल आहे. त्याच्यानंतर काय, टेलविंड ट्रेडर्स वॉन्ट्स टू यूज एक्सप्रेस राऊट टू कनेक्ट इट्स ऑन प्रिमायसेस नेटवर्क टू मायक्रोसॉफ्ट क्लाउड. विच ऑफ द फॉलोइंग चॉईसेस इज नॉट एक्सप्रेस राऊट मॉडेल दॅट टेलविंड ट्रेडर्स कॅन यूज. एनी टू एनी कनेक्शन हे एक्सप्रेस राऊटचं मॉडेल आहे. त्याच्यानंतर साईट टू साईट व्ही पी एन नेटवर्कचा काही संबंध वाटत नाही आहे मला याच्याशी. पॉईंट टू पॉईंट इथरनेट कनेक्शन यस पॉसिबल आहे. क्लाउड एक्सचेंज कोलेशन म्हणजे कोलोकेशन म्हणजे नुसतंच आपलं टाकून ठेवलं, त्याला काही अर्थ नाही. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स कॅन यू यूज टू लिंक व्हर्च्युअल नेटवर्क्स. दोन व्हर्च्युअल नेटवर्क्स एकमेकांना जोडायचे असतील तर तुम्ही काय वापरू शकता. नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन, मल्टी चासीस लिंक ॲग्रिगेशन, डायनॅमिक होस्ट कन्फिगरेशन प्रोटोकॉल, व्हर्च्युअल नेटवर्क पिअरिंग. तर आपण हे बघितलेलं आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हर्च्युअल एकमेकांना जर जोडायचे असतील तर तुमचा ऑप्शन आहे व्हर्च्युअल नेटवर्क पिअरिंग. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज नॉट द बेनिफिट एक्सप्रेस राऊट. एक्सप्रेस राऊट म्हणजे काय, डेडिकेटेड लिंक बिटवीन ऑन प्रिमाइस टू क्लाउड. रिडंडंट कनेक्टिव्हिटी वाटत नाही आहे. कन्सिस्टंट नेटवर्क थ्रूपुट पॉसिबल आहे. इन्क्रिप्टेड नेटवर्क कम्युनिकेशन याच्यापाशी जरा शंका आहे. आणि ॲक्सेस टू मायक्रोसॉफ्ट क्लाउड सर्व्हिसेस हे तर असणारच आहे एक्सप्रेस राऊट म्हटलं, म्हणजे राहिलं इन्क्रिप्टेड नेटवर्क कम्युनिकेशन. तर एक्सप्रेस इन्क्रिप्टेड नेटवर्क कम्युनिकेशन. ओके, तर चेक युअर ॲन्सर्स करूया आपण. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एक 5 नॉलेज चेक जे आहेत मायक्रोसॉफ्ट लर्नमधले ते एक ह्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. अजून मायक्रोसॉफ्ट लर्नचे हे असतील नॉलेज चेकचे हे, तर ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघूया. ओके, चलो, थँक्यू.